राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा मंत्रिपदासाठी आता फोन यायला सुरुवात झालेली आहे। सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। अदिती तटकरे, हसन मुश्रीफ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याचं समजतंय। यासोबतच दत्ता भरणे, नरहरी झिरवळ आणि बाबासाहेब पाटील यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला नेमकी किती मंत्रिपदं मिळतात आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना नेमकी कोणकोणती खाती दिली जातात हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। या अनुषंगानं आता जी माहिती समोर येते, सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार मंत्रिपदासाठी आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोन यायला सुरुवात झालेली आहे। अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे आणि नरहरी झिरवळ त्यासोबतच बाबासाहेब पाटील या नेत्यांना आतापर्यंत फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चितच अजिंक्य, आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही फोन येण्यास सुरुवात झालेली आहे आणि काल नरहरी झिरवळ यांनी सांगितलेलं होतं की मला फोन आलेला आहे। मात्र त्यासोबतच म्हणजे विधानसभा उपाध्यक्ष पदावरून आता मंत्रिपदावर त्यांची वर्णी लागणार आहे। या उलट बाबासाहेब पाटील हा नवा चेहरा आता राष्ट्रवादीकडून यावेळी मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होताना पाहायला मिळेल। दुसरी एक महत्वाची गोष्ट समोर येते म्हणजे सायंकाळी 4 वाजताचा अखेर मुहूर्त ठरलेला आहे। नागपूरच्या राजभवनामध्ये सर्व जे नेते होते ज्यांना फोन गेलेले आहेत त्यांचा शपथविधी, या नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे आणि तातडीने सायंकाळी 5:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आहे या नव्या मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। या उलट 6 वाजता स्वतः देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेला संबोधित करताना पाहायला मिळतील। त्यामुळे आता एकंदरीत जी धाकधूक होती, जी प्रतीक्षा होती बऱ्याच नेत्यांना, ती आता संपलेली आहे आणि राज्यामध्ये फुल फ्लेज मंत्रिमंडळ आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।